हॅलो मदन. आलास? मीच फोडलाय, मी चुकून फोडलाय. फ्लॉवर फोडतोय मीच फोडलाय बाबा. शिरा काढू नको. हे बघ काय शिरा कोणासाठी केला? तुझ्यासाठी. का? कारण आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतंय. माझं सूर्य पश्चिमेला उगवला वाटत. मी काय केलंय पण? अरे मी काय केलंय? अरे तू आम्हाला मैत्रीशी बोलायला सांगितलंस ना, तुझी आयडिया कामाला आली. मैत्रीने आम्हाला सगळं सांगितलं. आजपर्यंत उपेक्षित असलेला तू आज अपेक्षित झालेला आहेस रे. कॉम्प्लिमेंट देतेस? खूप कौतुक करते मी तुझं. आई डायरेक्ट हृदयाला हात घातलास ग. माझे धाकटं लेकरू किती हुशार आहे आज कळलंय मला. बास आई बास. तर आता मला रडायला येईल. आज तू पहिल्यांदा विघ्नेशची आई वाटत नाहीयेस, श्यामची आई वाटतेस. श्यामची आई नाही, श्यामची बायको आहे ती. क्या बात आहे बाबा. आज तुमच्या वाईट विनोदांवर सुद्धा मला खूप हसायला येतंय. केवळ ह्या विनोदावर मी तुम्हाला आयुष्यभर वडील म्हणून घेऊ शकतो. क्या बात आहे. आज सगळं परफेक्ट होते. परफेक्ट. हे माझं सोनू शिरा खायचा ना? ये कडे घेते तुला. ये आई एवढं नको. ये रे बाबा, ये बाळा, बस मस्त शिरा खाऊ आपण. माझं बाळ गते गो माझं सोनू गते. आगला आकाश कोणाचा? माझ्या विघ्नेशचा. कसं झालं बाबूशीला? आवडला ग बाळते. आज तुझे खूप लाड करणार आहे मी. तो माझ्या लेकराला टिच्चा लावते. कोणाची नजर नको लागायला. आकल 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 आला पण नजर लावणार. आकल आकल. अरे सांग रे त्याला. त्याने आम्हाला काही सांगितलं नसलं तरी आमची काही जवळची माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय. काय सांगितलं सर आता? विघ्नेश त्याला सांग म्हणावं मी काही सांगितलेलं नाहीये. जे काय सांगायचंय ते मैत्रीने आम्हाला दोघांना सांगितलेलं आहे. कारण मैत्री आपली येणार आहे विघ्नेश, त्यामुळे तिने सगळं खरं खरं सांगितलं. मैत्रिणी सांगितलं का? मग तू का नाही सांगितलंस आम्हाला? नाही मी सांगणारच होतो. तिने सांगितलं अवॉर्ड मिळालंय म्हणून. अवॉर्ड? अरे तिच्या बाबांचा तो पेपर कुठेतरी तो वाचला गेला आणि त्यांना बक्षीस नाही का मिळालं पेंग्विनला. पेन्सिल्व्हेनिया. हो ते मिळालंय. अवॉर्ड मिळालंय. हो पण त्यामुळे साखरपुडा पुढे ढकलावा लागणार आहे. हे आम्हाला सांगायला लाज वाटते का तुला? ते सांगणारच होतो. तेच झालं. ते सांगणार होतो. मी सांगितलं ना ते बिझी आहेत म्हणून. ते पण याच्याकडे बघून तर असं वाटतंय अवॉर्ड बिवॉर्डला आत्ताच कळलंय. काय दादा? काय रे माझ्या लेकराला काही करायचं नाही. डॉक्टर सौमित्र. वा आई वा. आज पहिल्यांदा तू त्या विघ्नेशच्या बाजूने बोलतेस. आय एम प्राऊड ऑफ यू. चांगलं चालू दे तुमचं प्रेम. मी येतो. बाबा तुमचा टॅप काढा ना, एक सेल्फी घेऊनच टाकूया आज. काय सांगतो? म्हणजे कसं आजचा सुवर्ण दिवस आहे ना, आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे माझ्या. येस. अरे हा दुग्ध शर्करा योग किती जमून आलेला आहे. सेल्फी काढतो आणि लगेच पोस्ट करतो. शुगर मिल्क कॉम्बिनेशन ऍट ठोंबरेज होम. मैत्री काय फोन ठेवायचे? मला अभ्यास होत नाही ना व्हायब्रेशन. हॅलो मैत्री. हॅलो कोण बोलतंय? कोण बोलते? तू आई बाबांना काय सांगितलंय?
कुणाचे आई बाबा, तुझे की माझे? माझे आई बाबा. मैत्री, तू त्यांना काय सांगितलंयस? मला पुढच्या वेळेला सांगत जा तू काय सांगणार असशील तर, म्हणजे मी त्यांच्यासमोर उघडा नाही पडणार. शी, किती बेसिक वॉनबी आणि अश्लील बोलतोयस तू. मैत्री, हे बघ, सॉरी, प्लीज आता सांग की तू काय बोलली असते. काय नाही, काका काकूंनी मला विचारलं की तुझ्या आई बाबांना लग्नासाठी काही प्रॉब्लेम आहे का. हा, मग त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी सांगितलं की बाबांना अमेरिकेत एक पेपर प्रेझेंट करायला जायचंय. म्हणजे त्याला खरंच जायचंय बाय द वे. आणि मी असंही सांगितलं की आईला पुढच्या महिन्यामध्ये जर्मनीला जायचंय, सो साखरपुडा इतक्यात नाही होऊ शकत. अच्छा, म्हणजे असं झालंय तर. हो, सॉरी सौमित्र. म्हणजे परत त्यांनी आई बाबांना फोन केला असता तर राडा झाला असता ना, म्हणून मी नाही सांगितलं. पण त्यांनी आता बाबांना फोन केला तर? नाही 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 करणार. ते फुल कन्व्हिन्स्ड झालेले आहेत की साखरपुडा 3 महिन्यांनी होणार आहे म्हणून. सॉरी यार, मी नाही सांगू शकले खरं. आय एम रिअली सॉरी. नाही ठीक आहे. नाही, कारण काय आहे, मी पण खरं नाही सांगितलंय. हो, म्हणजे तू मला रागवणार नाहीयेस आता? नाही, काय आहे, मला उलट बरं वाटलं की तू त्यांना, म्हणजे तुझ्या आई बाबांना आमच्या आई बाबांसमोर उघडं नाही पडलं. प्लीज आता उघडं असण्यावरनं जोक नकोय. नाही करणार. पण म्हणजे तुला असं वाटतंय का की मी जे काही केलं ते बरोबर केलं? येस, तू अगदी जबाबदारीने वागलेली आहेस, त्यासाठी तुला 100 मार्क. मी तुझी, मला खूप हलका वाटतंय आता. मला मिठीत घे ना, मला तुझे गाल ओढायचे वाटतंय. मग संध्याकाळी क्लिनिकवर ये. बघा, तू मला शब्द दिलायस, पेशंट असले तरी मिठी मारावीच लागेल. एक मिनिट, मी शब्द दिलेला नाहीये, मी फक्त म्हणालोय की ये. हे बघ, कसं आहे ना, मी जर माझा काही फायदाच नसेल तर मग मी कशाला येऊ ना क्लिनिकवर. म्हणजे मी काही आजारी पडलेली नाहीये. तू फायद्यासाठी केलंस का ग प्रेम? अर्थात, प्रश्नच नाही. मी अतिशय स्वार्थी गर्लफ्रेंड आहे. नो पेन नो गेन. कशाला येऊ ना उगाच. नाही येत, मग जाऊ दे. ठीक आहे, तू ये. येस. पण याचा अर्थ असा नाहीये की आई बाबांच्या परवानगीशिवाय मी लग्नाला तयार होणार. त्यांची परवानगी नसेल तर मी तयार होणार नाही. मैत्री. बर बाबा, आता मिठीला तयार झालायस ना, तेवढंच पुरे. बाय बाय. प्लीज नको उचलूस, प्लीज नको उचलूस. विरगळेन, तू फोन चालला असतात माझं ढेकूळ होईल, फुटेन मी. अरे देवा, 3 दिवसात उडवणार होते. 3 दिवस. 3 दिवसात कोण उडवतंय? हॅलो हॅलो, हा सिद्धार्थ, कसा आहेस तू? मी ऐश्वर्या बोलतेय. ऐश्वर्या? ऐश्वर्या चौधरी. फिल्मी फोडणी आपलं बोलणं झालं होतं कव्हर फोटोच्या फोटोशूट साठी. हा, बोला फोटोशूट. तर तेच बोलायचं होतं. तुझ्या डेट सांग, बाकी सगळं ठरलंय आमचं. कधी करूया आपण काय फोटोशूट? म्हणजे तुम्ही फक्त डेट सांगा, इथे आमचं सगळं रेडीच आहे. ऐका, मी असं काम करत नाही. मला आधी तुम्ही कन्सेप्ट सांगा, मग आपण पुढचं बोलूया. कॉन्सेप्ट? हा. हो, मग प्रत्यक्ष भेटूनच सांगते ना तुम्हाला मी. अच्छा, तुम्ही येऊ शकता का? हो, मी कुठेही कधी येऊ शकते. मला फक्त सांगा कुठे चालू आहे तुमचं काम. मग सेट वर या, ब्रेक मध्ये बोलू. हो हो, कुठे शूट तुमचं? अंधेरीला आहे. मी पत्ता पाठवतो तुम्हाला. तुम्ही 1-1.5-2 तासात पोचाल का? म्हणजे ब्रेक मध्ये बोलता येईल आपल्याला. 2 तासात जरा अवघड जाईल. म्हणजे पुण्याहून येणार ना मी, थोडा वेळ लागेल. मी संध्याकाळपर्यंत पोचते. तुम्ही पुण्याला? हो. मग जाऊ द्या, फोनवरतीच बोलूया. बोला. नाही, अहो मी निघते ना लगेच. मी 3.5 तासात बरोबर तिथे पोचते. सिद्धार्थ, नको, प्लीज प्लीज. संध्याकाळी मी नसतो सेटवर, माझा प्रयोग आहे आज, त्यामुळे तुम्ही आत्ताच बोला प्लीज. बरं,
कन्सेप्ट तर सांगायच्या आहेत ना, मी आत्ता सांगते तुम्हाला. हा सांगा. पहिली कॉन्सेप्ट आहे ना, तर आम्ही ना फार वेगळ्या थीम्स खास तुमच्यासाठी डिझाईन केल्यात. हा त्याच्यातली पहिली थीम अशी आहे की तुम्ही आहे ना असं मस्त काउबॉयच्या अटार मध्ये आहात काउबॉय. आणि असं हॉर्स रायडिंग करत येता आणि 15-20 गुंड आहेत तुमच्या समोर, त्यांच्याशी असं फाईट करता. अशी पहिली थीम आहे. त्याचं शूट आपण मोस्टली भोरला वगैरे करू, मोकळ्या मैदानात वगैरे. आणि दुसरी थीम अशी आहे की तुम्ही शर्टलेस आहात आणि समुद्राच्या लाटांमधून असे धावत पळत जाताय कुठेतरी. अशी दुसरी थीम आहे. तिसरी थीम अशी आहे की तुम्ही ना असं एक प्रिंटेड टी शर्ट घातलाय आणि रेड पोल्का डॉटची शॉर्ट्स घातलीये आणि असे झोपेतनं जस्ट उठलाय आणि बेसिन मध्ये ब्रश हातात धरून असं त्याला माईक समजून गाणी वगैरे म्हणताय. अशी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थीम आपली अशी आहे की तुम्ही बाल्कनी मध्ये उभे आहात आणि सावरियाचा टॉवेल असं घेतलाय तुम्ही आणि तो तुम्ही. ओ ओ ओ ओ तुम्ही थांबा, स्वतःला थांबवा जरा. मला काही प्रश्न आहेत ते तुम्ही ऐकाल का? हा तुमचं नाव काय आहे? ऐश्वर्या. म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स मला आयशू म्हणतात. तुम्ही पण म्हणलात तर मला चालेल, म्हणजे आवडेल. नाही, मी तुमचा मित्र नाहीये. ऐश्वर्या माझं ऐका, तुम्ही हे फोटोशूट बद्दलच बोलताय ना? हो, म्हणजे आम्ही आमच्या मॅगझिन साठी वेब शूट करणार आहोत जाहिरातीसाठी. हा तर त्याच्यात फोटोशूट होईलच ना. असे अधनमधनं काढूच ना फोटो आपण. तुम्ही काही बजेटचं काही टेन्शन घेऊ नका, तसं काही इश्यू नाही आमचा. हे बघा, मला बजेटचं टेन्शनच नाहीये. मला मुळात तुमच्या कन्सेप्टच आवडत नाहीयेत. ओ ऍक्च्युली आमच्याकडे ना अजून बऱ्याच थीम्स आहेत तशा. म्हणजे पुढची थीम आमची अशी आहे की तुम्ही एका कॉमन मॅन सारखे हातात पिशवी घेऊन मंडईत भाजी घ्यायला जाता आणि मग. अहो नाही, मला नाही जमणार. रेड पोल्का डॉट आवडत नसतील तर आपण कट करू शकतो. अबोली रंग ट्राय करूया आपण. हे बघा, मला अबोलीही आवडत नाही, मला रेड पोल्का डॉटही आवडत नाही. आपण नको करायला प्लीज. ओके, एक मिनिट. हा, अजून एका थीमवर आमचं काम चालू आहे. फक्त अजून पूर्ण नाही झालेलं ते काम, पण मला असं वाटतं ती थीम तुम्हाला खूप आवडेल. पूर्ण झालं ना की मी तुम्हाला भेटूनच डिटेल मध्ये सांगते ती थीम. हा चालेल? हे बघा, मला असं वाटतं तुमचं काहीच ठरलेलं नाहीये. तुम्ही आधी ठरवा, मग आपण बोलूयात. चालेल? ठरलंय म्हणजे आता ठरेलच. आता ठरवतच होत ना आम्ही. ठरलंच आहे समजा. नाही, तसं नको. ऐका, तुम्ही आधी तुमच्या कन्सेप्ट ठरवा, नीट डिझाईन करा, मग प्लॅन करा, शेड्यूल बनवा, मग आपण बजेट बाबतीत बोलू. मग सगळ्या क्रिएटिव्हजने एकत्र घेऊन आपण पुढचं बोलूयात. तो आत्ता काहीच नको प्लीज. चालेल चालेल. ठेवू मी आता? चालेल. बाय बाय सिद्धार्थ. ओके, थँक्यू. बाय. सावरिया घोडा कोण? चला काऊबाय, आपण आपलं शूटिंग करूया. घोड्यावर बसून एंट्री. चला आता. ओ डॉक्टर, येऊ का आतमध्ये? अरे वा, शेवंताबाई आल्यात का? बाई कम ऑन. नाही म्हणलं कुणी पेशंट आहे का आतमध्ये बघावं, नाही का? दडवलंय का कोणाला ते पडद्या माग? नाही, आज कुणी नाही. आज तुम्ही एकट्याच. बसा. आता काय म्हणला तुम्ही? मी म्हणालो बसा.
मी काय बसायला आले वय. मग कशाला आलायत बाई? उठा कशाला? उठा म्हणलं तर. अगो बाई, दारच लावून घेतलं की मुडद्यानं. ए शेवंती, मुर्दा म्हणायचं काम नाही. मी अजून जिद्द आहे. असं म्हणता? बघू. धडकतंय का तुमचं हृदय? डॉक्टर, लईच वीक हार्ट आहे हो तुमचं. ओ बाई, असं करू नका. असं करू का? लई दिवस झाले तुमची मिठी मिळालीच नव्हती. होय का? हा मग तुमच्या मिठी मिळा माझ्या जीवाचं पाखरू कसं फडफड 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 करत होत. अहो बाई, असं करू नका. तुम्ही असं केलं तर माझ्या प्रॅक्टिसचं पाखरू पडपड पडपड, पेशंट पडपड, मग पैसे पडपड. कळलं का? मग या आमच्या पाखराला चारा काय घालू, दाना काय घालू? फुल सुटलायस तू. हा मग अशी काय म्हणलास फोनवर? काय म्हणालो? तेच, मी जबाबदारीनं वागले ते. मग त्याचं काय? म्हण ना ते परत. म्हण ना. मैत्री, हा, तू अतिशय जबाबदारपणे वागलीस, त्यासाठी तुला 100 मार्क. येस. म्हणजे मी तुझ्या मनासारखं वागली. हा, वागली ना? हा, म्हणजे आता तू लग्नाला तयार होणार आहेस, राईट? मला काय आवडलं माहितीये का? तू तुझ्या आई बाबांची बाजू घेतलीस पहिल्यांदा. मोठी गोष्ट आहे. हा, मोठी गोष्ट आहे ना ही. म्हणजे झालं, तुला जे एक्सपेक्टेड होतं ते माझं वागून झालंय. आता काय करू मी? आता कशी वागू मी? आता बोलायला लाग त्यांच्याशी. हे बघ, लोहा गरम आहे, हातोडा मार दो. मी कसं आहे, तुला जी फ्लेक्झिबिलिटी एक्सपेक्टेड आहे ना आमच्या रिलेशन मध्ये, ती नाही येऊ शकत. आमच्यात फार फार तर 1 घाव 2 तुकडे होऊ शकतात, दुसरं काहीही नाही होऊ शकत. आहे की फ्लेक्झिबिलिटी, उलट जास्त आहे. म्हणजे तुला कळतंय का, ऑलरेडी गोष्टी सुरू झाल्यात. हा, मला सांग, आधी तुम्ही बोलायचं का तरी? हा, आधी सगळं असं कोरडं आणि असं वृक्ष होतं ना. तुम्ही रिलेटही करू शकत नव्हता. अरे अजून तरी कुठे होतो आम्ही रिलेट? झालात की रिलेट. ते इकडे आले, हा, आई बाबांना भेटले, बरोबर की नाही? ते परत आले एक एकटे. हा, आणि येऊन काय केलं? तोंड वेंगाळून आम्हाला लग्न मान्य नाही असं सांगून निघून गेले ना. एक्झॅक्टली. ते तुझ्यावर हक्क दाखवतायत मैत्री. म्हणजे तुला कळतंय का? हे बघ, त्यांना जर तुझ्याविषयी काही वाटतच नसतं तर ते काय म्हणाले असते की जाऊ दे, तुला वाटेल ते कर. पण ते तसं नाही म्हणालेत मैत्री. कळतंय? तुमच्यात भांडण सुरू झालंय, तुमच्यात एक संवाद सुरू झालाय. हा, आणि आबोल्यापेक्षा भांडण बरं ना. आता बघ, हे तुम्ही असं भांडण कराल ना, बोलता बोलता कधी तुमची मैत्री होईल तुम्हाला कळणार पण नाही. हिची सवय आहे ना तुझी, मी प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्याची, ती खरंच कमाल आहे. ग्रेट. म्हणजे खरंच तुला ना नोबेल प्राइज दिलं पाहिजे. नोबेल फॉर पीस. हे बघ मैत्री, आपल्याला जर फ्युचरमध्ये मोकळेपणाने राहायचं असेल ना, तुला आत्ताच्या आत्ता आई बाबांशी सगळं जे आहे ना, तर ते सॉर्ट आउट केलंच पाहिजे. आणि हा जो डिसिजन तू घेतलायस आपल्या बाबतीत, तो तू जबाबदारीने घेतलायस हे त्यांना प्रूव्ह करून दाखवलं पाहिजेस. कळलं? मग काय करू मी? मग काय करतेस? मी त्यांना असं दाखवून देते की मी जबाबदारीनं वागू शकते. म्हणजे?
मी आता काय करते, आई ज्या ज्या गोष्टींवरून मला बोलली ना त्या सगळ्या गोष्टी मी मार्गाला लावते आणि मग त्यांना भेटते. म्हणजे काय? म्हणजे ती मला म्हणली होती ना की तुला खर्चाचं काही माहित नाही, बँकेची कामं तुला जमत नाहीत, तर आता मी सगळा हिशोब ठेवते, ऑनलाईन बँकिंग करते, सगळी बिलं भरते आणि येस 4 व्हीलरचं लायसन्स काढते. हो बाई, शेवंताबाई इतक्या जोरात जाऊ नका. नाही 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 नाही, आता नाही, आता वेळ गेली. आता मी पेटली आणि आता माझं ठरलंय, आता मी जबाबदार होऊन दाखवणार.